निखिल आणि राहुल खांबे एक सुंदर असे फोटोग्राफर आहेत आणि आपला छंद जोपासून देखील अजूनही मैदानामध्ये ते या ठिकाणी दाखल झालेला आहे. तो राहुल आणि गोलंदाजीसाठी सज्ज असेल तो या दापोली तालुक्यामधील ज्यांनी कमी वयामध्ये देखील खूप उंच अशी भरारी घेतलेला आहे तो राहुल आगरे. याचे अनेक सामने मी देखील पाहिलेले आहेत. ज्याची तारीफ करावी तेवढी कमी आहे कारण अनेक पुरस्कार या मैदानावरती राहुल यांनी घेतलेले आहेत. तोच राहुल याचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. राहुल आगरे सलामीचा फलंदाज, सलामीचे फलंदाज, सलामी जोडी निखिल आणि राहुल. ही सलामी जोडी खूप महत्वाची सलामी जोडी असेल ती खेमाने फंसू संघाची. आणि या ठिकाणी पहिला षटक असेल तर पॉवर प्लेचा. या पॉवर प्लेचा देखील आपल्याला फायदा घ्यावा लागेल कारण दोनच खेळाडू या पॉवर प्लेच्या बाहेर फिल्डिंग साठी असतात. पंचांचा इशारा आलाय. मॅच स्टार्ट. चला जाऊया. पहिला चेंडू राहुल आगरे यांचा. कशा पद्धतीने चेंडू फेकला जातोय. सुंदररित्या हा चेंडू फेकला गेला आहे आणि या ठिकाणी धाव संख्या मिळते 1 धाव. जरी चेंडू फेकला गेलाय सुंदररित्या तरी पहिल्या चेंडूवरती 1 धाव धावून काढले निखिल यांनी. संघाचं खातं उघडलं गेलंय 1 धावेने. पहिला चेंडू राहुल यांचा आणि राहुलच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळालेली दिसते आणि संघाचं खातं देखील उघडलं गेलं. सुंदर अशी गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहतोय. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल. पहिल्या षटकाचा आपण नक्कीच या ठिकाणी पुरेपूर फायदा घ्यावाच लागेल कारण जी मोठी धावसंख्या आपली उभारी करायची आहे ती या पहिल्या षटकामध्ये. पुढील चेंडू सुंदररित्या फेकला गेला आहे. हा चेंडू न समजला चेंडू राहुल खांबे याला. राहुल आगरे यांचा. दोन्ही हे खेळाडू राहुल आणि राहुल, परंतु या राहुल मध्ये सरनेम आपण जर पाहिलं तर एक आगरे आणि खांबे, त्यामुळे कोणता राहुल सर्वोच्च ठरेल. राहुल या ठिकाणी पंचांचा काही इशारा येतोय का? परंतु पंचांचा कोणताही इशारा नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल आणि या निर्णयाशी आपण सर्वांनी कॅटेगोरीचं पालन केलंच पाहिजे. पुढील चेंडू राहुल यांच्या हातामध्ये. सुंदर रनअप. या ठिकाणी चेंडू फेकला गेला. मोठा झेल होऊ शकतो का या ठिकाणी? परंतु या ठिकाणी मोठा झेल न होता या ठिकाणी रनआउटचा खतरा आणि एसटी रक्षकाच्या हाताने हा चेंडू स्टंप याला लागलेला आहे आणि या ठिकाणी मोठा गडी बाद होतोय तो राहुल. धाराई जाकमध्ये थांबून या संघाने कृपया आपली प्रवेश फी जमा करायची आहे. राहुल खांबे माघारी परतताना आपण पाहतोय. नाराजी नक्की असेल कारण मोठी जबाबदारी या ठिकाणी राहुल वरती होती, परंतु राहुल खांबे यांनी थोडीशी नाराजी व्यक्त नक्कीच असेल कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहिली राहुल आगरे यांची, जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा राहुल नक्कीच खूप मोठं योगदान असेल त्या संघासाठी आणि राहुल खांबे यांची जागा घेण्यासाठी नवीन खेळाडू मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. नवीन खेळाडू असेल धीरेन आपल्याला नक्कीच या ठिकाणी काहीतरी वेगळा चमत्कार, काहीतरी वेगळा खेळ खेळावा लागेल कारण ज्या पद्धतीने एक गडी बाद झाल्यानंतर जो प्रेशर असतो तो प्रेशर जर दूर करायचा असेल तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी मोठी धावसंख्या चौका षटकांची करावी लागेल. या ठिकाणी हा चेंडू फेकला जातोय. नक्की सुंदर क्षेत्ररक्षण पाहावं मिळायला लागेल. दाद द्यावी लागेल क्षेत्ररक्षणाला कारण हा चेंडू जर हातातून निसटला असता तर नक्की 4 धावा मिळाल्या असत्या कारण पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्ले चालू असल्यामुळे या सर्कलच्या बाहेर जर आपण चेंडू मारला तर नक्कीच आपल्या 4 धावा मिळतील. परंतु या सर्कलच्या आतमध्ये ज्यावेळेस आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय खरोखर एक महत्वपूर्ण क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि हा चेंडू या ठिकाणी अडवला गेला. कोणती 4 धावा न गेला, फक्त 1 धाव समाधान म्हणावं लागेल. या चेंडू या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी होतोय तो हातामध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर न जाता हा चेंडू गेलाय तो थेट हातामध्ये आणि मोठा गडी या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय तो निखिल. कारण निखिल पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात परंतु आपल्याला हा चेंडू फेकायचा होता तो ऑफच्या दिशेने कारण या ठिकाणी कोणताही खेळाडू नाही परंतु ज्या पद्धतीने हा चेंडू
फेकला गेला, लेगच्या दिशेने हा चेंडू मारला गेला आणि या ठिकाणी झेल देखील घेतला गेला आणि झेल होऊन माघारी परत तो निखिल. पाहूया नवीन खेळाडू नवीन उमदेने या ठिकाणी जाताना आपण पाहतोय. विशाल याच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असेल, खूप मोठी विशाल कामगिरी देखील आपली करावी लागेल, कारण एका मागोमाग एक विकेट गडी बाद झाल्यानंतर खूप मोठी जबाबदारी वाढते ते पुढील येणाऱ्या खेळाडूची आणि या जबाबदारीनेच या ठिकाणी मैदानामध्ये उतरला दिसतो तो विशाल. वेळेचं बंधन आहे, कृपया जेवढ्या जलद गतीने आपण सामने खेळाल तेवढे आपले सामने लवकरात लवकर संपुष्टात येतील, कारण आपली शेवटची फायनल हे ठीक 4 वाजता या ठिकाणी झाली पाहिजे असं आयोजकांचं जे आयोजन केलेलं आहे ते ठीक 4 वाजता आपली फायनल झालीच पाहिजे. त्यामुळे जलद गतीने सामने आपल्याला खेळावेच लागतील. पुढील चेंडू ज्यांच्या हातामध्ये हा चेंडू असेल तो प्रशांत. पहिलं षटक समाप्तवरती, पहिल्या षटकाच्या समाप्ती धावसंख्या जाते, धावसंख्या होते फक्त 2 धावा. पहिलं षटक समाप्त, धावसंख्या होते 2 धावा. मंदावळी धावसंख्या 2 धावा. या मंदावळीला धावसंख्येला मोठी उभारणी देईल का? गोलंदाजीसाठी सज्ज असेल तर प्रशांत. पुन्हा एकदा हा चेंडू फेकला गेला. या ठिकाणी देखील मोठा हा चेंडू कुठे फेकला गेला आम्हालाही समजलं नाहीये, कारण हातामध्ये चेंडू होता. हा चेंडू फक्त तुम्हाला विकेट किपरच्या हातामध्ये फेकायचा होता, एवढंच काम होतं, कारण सुंदर आपण क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु हा चेंडू फेकला गेलाय तो खूप उंचावून विकेट किपरच्या मागे आणि 2 धावा या ठिकाणी धावून घेतल्या. धावसंख्या टोटल किती घेतलेल्या आहेत? 3 धावा धावून काढलेल्या. खरोखर दाट द्यावी लागल्या खेळाडूंना, कारण फक्त एकच धाव होती आणि जर हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये योग्य दिशेने फेकला असता तर रनआउटचा देखील खतरा होता, परंतु या ठिकाणी धावसंख्या मिळाल्या तर 3 धावा, एक मोठा बोनस पॉईंट असेल तो खेमाने संघाला. पुढील चेंडू फेकला गेला सुंदर. या ठिकाणी हा चेंडू मारला गेला. पाहूया 1 धाव नक्की मिळेल का? होय, 1 धाव मिळेल, कारण सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय ते JK11 करंजाली संघाकडून. त्यानंतर पुढे होणारा सामना असेल ओमबेलेश्वर करंजाले आणि रमजाई कालकाई कोंडे. ओमबेलेश्वरी करंजाले आणि रमजाई कालकाई कोंडे या दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. पंचांचा इशारा येतोय, हात उंचावून क्लीन बोल्ड. माघारी परततोय नाराजी होऊन, या ठिकाणी माघारी परततोय तो धीरे. तर नाणेफेकीसाठी यायचंय ओमबेलेश्वर करंजाली रमजाई कालकाई कोंडे. सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन आज आपण पाहतोय. GTC यांच्या माध्यमातून YouTube लाईव्ह ही स्पर्धा आपण जगभरामध्ये पोहोचवतोय. या मंडळाचं नाव, या क्रिकेट संघाचं नाव श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ करंजाली तालुका दापोली. खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. आपण सर्वांनी त्याला सहकार्य करायचं आहे आणि या जवळजवळ 16 संघांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. पुढील चेंडू फेकला जातोय, कशा पद्धतीने चेंडू फेकला जातोय, फुल टॉस चेंडू होता का नाही, हा चेंडूचा जर मारा आपण पाहिला तर योग्य दिशेला होता, त्यामुळे फक्त एकच धाव मी देऊ शकेन असं या गोलंदाज प्रशांत म्हणतोय, कारण खूप मोठा अनुभव आहे प्रशांत यांच्याकडे. आम्ही अनेक स्पर्धा पाहिल्या, त्यांची गोलंदाजी देखील पाहिली. खूप सुंदररित्या या ठिकाणी गोलंदाजी करताना आपण पाहतोय, रोखून ठेवलेलं दिसतंय खेमाने फंसी संघाला. फुल टॉस चेंडू होता, या चेंडूचा काय समाचार घेतात, चेंडू जातोय थेट हातामध्ये आणि या ठिकाणी मोठा गडी बाद होते. माघारी परततोय विशाल. तुला नाणेफेकीसाठी यायचंय ओमबेलेश्वर करंजाली. या ठिकाणी आपली वाट पाहतात रमजाई कालकाई कोंडे संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत करतोय. ओमबेलेश्वर करंजाली संघाचे संघनायक त्वरित आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. ही लढत देखील तेवढीच मोठी लढत असेल या दोन्ही संघांमध्ये. रमजाई कालकाई कोंडे संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी संघ ओमबेलेश्वर करंजाली संघनायक आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. या ठिकाणी आपण मैदानामध्ये जाताना पाहतोय नवीन फलंदाज आशुतोष.
खूप मोठ्या आशा आहेत आशुतोष आपल्याकडून, कारण ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं थोडीशी मंदावलेली धावसंख्या होते, धावसंख्या जाते ती 7 धावा. 3 षटकाचे सामने आहेत. पहिला षटक हा पॉवर प्लेचा षटक असतो आणि या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कोणताही परिपूर्ण फायदा या ठिकाणी घेता आलेला नाहीये खेमाने पंच संघाला. पुन्हा एकदा हा चेंडू फेकला जातोय, पंचांचा इशारा येतोय, पंच 2 हात लांब करून या ठिकाणी वाईट. या ठिकाणी पुढील चेंडू फेकला जातोय. चेंडू कशा पद्धतीने फेकला जातो, लेगच्या दिशेने हा चेंडू भिरकावला गेला. 1 धावा नक्की मिळेल का? हो, 1 धावा मी नक्कीच घेऊ. 2 धावा घेऊ शकतात का? 2 धावा घ्याव्यात लागतील. खूप मोठं मैदान आहे, खुलं मैदान आहे. धावा धावून आपल्याला काढाव्यात लागतील, कारण आपल्या जर बॅटवरती जर चेंडू येत नसेल, जर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात नसेल तर धावा या धावून काढाव्यात लागतील. आणि या ठिकाणी पंच खूप मोठासा अनुभव असणारे आमचे मार्गदर्शक सतीश तांबडे सर सुंदर अशी पंचगिरी करताना आपण पाहतोय. आणि या 2 षटकाचे समाप्त, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचते होती 9 धावेवरती. थोडीशी मंदावलेली धावसंख्या, पंचांचा इशारा, स्कोरचा इशारा येतोय 10 धावा. धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 10 धावा. हा 10 आकडा जर आपण पाहिला तर लगेचच आपल्याला आठवतो तो सचिन तेंडुलकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या जर्सी नंबर 10. आणि खूप मोठा जो क्रिकेटचा देव माणूस म्हणून पाहिलं जातं, ज्याच्याकडून ज्याचे करोडो चाहते आहेत, तो सचिन तेंडुलकर यांचा आकडा 10. आणि खेमाने पंच संघाचा देखील फलंदाजी स्कोर पोहोचलेला आहे तो 10 वरती. या ठिकाणी आपल्या 10 वरती थांबायचं नाही आहे. या ठिकाणी मोठी धावसंख्या आपल्याला करावीच लागेल. 18 चेंडू आपल्याकडे असतात. 18 चेंडूचा सामना करत असताना कमीत कमी 30+ ही धावसंख्या आपल्याला करावीच लागेल. खूप मोठं खुलं मैदान आहे, जिथे आपला चेंडू फेकला जाईल तिथे धावा ह्या आपल्याला मिळणारच आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त धावसंख्या कशी होईल याकडे फलंदाजीने भर द्यावा लागेल. पुढील चेंडू फेकला जातो, 3रा षटक. पहिला चेंडू फेकला गेलाय, पंचांचा कोणताही दबाव नाही आहे. चेंडू अतिरिक्त धाव कोणतीच मिळाली नाही, निर्धाव चेंडू. दाद द्यावी लागेल या गोलंदाजांना. JK11 करंजालीचा हा गोलंदाज अमर नक्कीच जबरदस्त गोलंदाजी करताना पाहतोय. या ठिकाणी हा चेंडू फेकला गेलाय, चेंडू जातोय आकाशाच्या दिशेने. हा चेंडू थेट जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, मोठा झेल होऊन माघारी परततोय तो यश हा माघारी परततोय. यशाला कोणतंही यश प्राप्त झालेलं नाहीये आणि नाराज होऊन माघारी परततोय तो यश. आणि यश यांची जागा घेण्यासाठी जातोय नवीन खेळाडू, एका मागोमाग एक असे या ठिकाणी बाद होऊन परत आहेत खेमाने पंच संघाचे. रोहित हे नाव देखील खूप मोठं आहे, हिटमॅन रोहित, ज्यांनी आपल्या या देशाची धुरा सांभाळले, जो कर्णधार पद या देशाचं भूषवलंय तो रोहित शर्मा. आणि त्याच नावाने या ठिकाणी मैदानात उतरतो तो रोहित. कशा पद्धतीने हा रोहित शर्माचा आदर्श घेऊन मैदानामध्ये उतरलेला का? होय, उतरलेला आहे, कारण ऑफच्या दिशेने चेंडू फेकला गेला. 1 धाव नक्की मिळेल. 2 धावा घेतील का? 2 धावा जर घेतल्या तर नक्कीच 2 धावा मिळतील. सुंदर सरळ बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंमध्ये. आणि 2 धावा या ठिकाणी धावून घेतलेल्या आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या पोचते 12 धावा. 12 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. खूप मोठी धावसंख्या आपल्याला उभी करावी लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिला JK11 करंजली संघ, या संघासाठी मोठी धावसंख्या उभारी द्यावी लागेल. आणि मोठी धावसंख्या उभारी देण्यासाठी हा चेंडू फेकला जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. हा गगनचुंबी षटकार 6 धावा. आणि या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या पोचते, धावसंख्या होते 18 धावा. खूप महत्वाचे या 6 धावसंख्या होत्या, 6 धावा होत्या, कारण थोडीशी मंदावलेली धावसंख्या होती. आणि धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्याला खूप मोठी उभारी द्यावी लागेल. या उद्देशानेच, या ध्येयानेच या ठिकाणी षटकेबाजी करतोय तो रोहित शर्मा सारखा हिटमॅन रोहित. पुन्हा एकदा हा चेंडू फेकला जातोय. या ठिकाणी झेल घेतोय का? परंतु या ठिकाणी झेल घेतला गेलाय. आणि हॅलो
हॅलो. 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 माईक गेला बघ. हॅलो सर. हॅलो. 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 हॅलो सर. हॅलो. हॅलो. हॅलो सर. हॅलो. हॅलो. उसका चालू है ना वो एक. हॅलो. एक चालू है ना उसका देखा बोल के उसका भी नहीं आ रहा. हॅलो. हॅलो सर. हॅलो. हॅलो. हो सांगितलंय. सांगितलं. हॅलो सर. हॅलो. आवाज बघ मशीन जवळचा आवाज बघ. हॅलो सर. हॅलो. हॅलो सर. हॅलो. हॅलो सर. हॅलो. हॅलो सर. हॅलो. हॅलो. अरे इधर आना है राजा. उधर माइक को लवकर है ना. आजा.
हेलो हेलो दादा ये बैग उतारा इस पर से बैग उतारा पहले अरे चालू करके गए थे सुबह आ ही नहीं रहा है बाइक पे हेलो 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 ना कैसा हेलो करके गए हेलो हेलो सर हेलो हेलो सर हेलो हेलो सर हेलो हेलो हाँ ते आउट लेवल येईल हेलो सर हेलो हेलो मला दाखवते हा तेच सांगतोय त्याला मला दाखवतोय हेलो 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 सर हेलो सर चालू कर स्पीकर के वायर नहीं है हेलो लाउडा हेलो दोनों के ऐसा हेलो स्पीकर को वायर हेलो 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 फोन तर आवाज करून ठेवला भाई हेलो 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 नाही असे असे सारे बटन कर तो कुछ नहीं हम लोग कलाकार है कर दिया आवाज हॅलो हेलो अभी बंद नहीं होगा ना हॅलो आपण जातोय मैदानावरती थोडस विलंब आलेला आहे त्याच्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो चला आपण जातोय मैदानावरती या ठिकाणी अपडेट देतोय जी लढत आपण पाहतोय या दोन्ही संघांमध्ये JK11 आणि खेममाने फन्सू यामध्ये खेममाने फन्सू या संघाची धावसंख्या होते सॉरी JK11 करंजाली या संघाची धावसंख्या होते 9 धावा सुंदर गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतो दुसरं षटक या ठिकाणी पहिलेच आहे हे पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामध्येच या ठिकाणी धावसंख्या होते ती 9 धावा शेवटचा चेंडू असेल आणि मैदानावरती असेल तो राहुल आगरे जर राहुल आगरे मैदानावरती असेल तर नक्कीच दोन षटकामध्ये हा सामना संपवेल असा हा राहुल आगरे परंतु त्याला रोखून ठेवेल का प्रतिस्पर्धी संघ खेममाने फन्सू हे देखील पाहावं लागेल हा चेंडू फेकला जातोय किती धावा मिळतील पंचांचा इशारा काय येतोय पंचांचा इशारा जो येईल आणि पंचांचा इशारा येतोय या 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत मोठी भर होऊन धावसंख्या पोहोचते धावसंख्या जाते ती 13 धावेवरती
कारण ज्या पद्धतीने धावसंख्या या ठिकाणी केली गेली, एक मोठं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलं होतं का, मोठं टार्गेट नसून या ठिकाणी धावसंख्या केली गेली होती पहिल्या इनिंगमध्ये. 19 धावा बनवल्या होत्या आणि 20 धावांचं टार्गेट ठेवलं होतं JK11 करंजली संघाला. आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्येच 13 धावा या ठिकाणी कंप्लीट पूर्ण केलेल्या आहेत आणि विजयाच्या दिशेने ही घोडदौड चालू आहे ती JK11 करंजली संघाची. परंतु या धावणाऱ्या घोडदौडीला या ठिकाणी आपल्याला रोखावंच लागेल, या ठिकाणी रोखून ठेवावंच लागेल. त्यासाठी आलाय तो नवीन गोलंदाज, दुसरं षटक घेऊन आलाय तो निखिल. याला ही सलामीची जोडी फोडावीच लागेल रोहित आणि राहुल यांची, कारण राहुल यांनी 3 चौकार ठोकलेले होते. त्यामुळे या सलामीच्या जोडीला माघारी परत करावंच लागेल ते या निखिल याला. पुढील चेंडू मोठं सरांना निखिलाचा चेंडू फेकला जातोय, जबरदस्त चेंडू, कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडू गेला, सुंदर चेंडू हा फेकला गेला होता निखिल यांच्याकडून. आणि थोडं का होईना आपण रोखून तर ठेवलेलंच आहे, परंतु धावसंख्या थोडी टार्गेट हे थोडं खूप कमी असल्यामुळे नक्कीच गोलंदाजांवरती तेवढंच मोठं प्रेशर, मोठं दडपण या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु हे क्रिकेट असं माध्यम आहे, शेवटच्या चेंडूवरती देखील आपण या ठिकाणी कोणता निर्णायक निर्णय देऊ शकत नाही. पुढील चेंडू फेकला गेला, 1 धाव मिळेल का, 1 धाव कंप्लीट, 2 धावा धावून काढलेल्या आहेत त्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर होऊन धावसंख्या जाते, धावसंख्या होते ती 15 धावा. 5 धावांची आवश्यकता असेल ती या षटकाराने होईल का हे देखील पाहावं लागेल. परंतु कोणतीही घाई गडबड न करता हा चेंडू फेकला गेला, 1 धाव नक्कीच मिळेल. 1 धाव पूर्ण होऊन 2 धावा घेतील का, नाही, 2 धावा घेण्याची काही आवश्यकता नाही आहे, कारण स्ट्राईक वरती पोहोचलाय तो राहुल आगरे. आणि राहुलला माहित आहे की मला हा इनिंग शॉटच मारून माघावी परत यायचं आहे, त्यामुळे मला स्ट्राईक घ्यावीच लागेल. आणि याचमुळे तर राहुल हा मैदानावरती स्ट्राईकवरती पोहोचला आहे. नक्कीच या ठिकाणी चौकार मारूनच आपला विजय घेऊन येईल का राहुल. आणि या ठिकाणी राहुल यांनी नक्कीच ऐकलेलं दिसतंय आणि हा चेंडू जातोय का, हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा गणगणित षटकार, पंचांचा इशारा येतोय, 6 धावा. आणि या षटकाराच्या मदतीने राहुल यांनी आपल्या ह्या विजयासाठी हा विजय षटकार ठोकलेला आहे. आणि या 6 धावेच्या मदतीने या ठिकाणी विजय होतोय तो JK11 करंजली संघ. या संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि पराजित होतोय तो खेम माने फन्सू संघ.